नमस्कार, मी श्रीराम मोटरगे राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। राज्यातील 29 नगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, त्यात नांदेड महानगरपालिकेचाही समावेश आहे। जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसं प्रचाराला वेग सुद्धा येत आहे। मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या उभा आहे। शिवसेना शिंदे पक्षाचे पॅनल आपल्या सोबत आहे प्रभाग क्रमांक 3चं, आणि ते अगदी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आपल्या सोबत काही उमेदवार आहेत, त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय, मतदारांपर्यंत भेटत आहात तुम्ही, कसा प्रतिसाद मिळत आहे? हे काय आम्ही म्हणजे आता लगेच आलेलो नाहीत। मागील 20 वर्षापासून या भागामध्ये मी इथला भूमिपुत्र आहे। कोकाटे माझं आडनाव म्हणजे सांगवी ज्या प्रभागाचं नाव आहे तेच मूळतः त्या सांगवीला कोकाटे सांगवी म्हणून ओळखलं जातं। आमच्या पिढ्यानपिढ्या इथे राहिलेल्या आहेत। आमचे ऋणानुबंध प्रत्येक नागरिकांशी जवळून आहेत आणि आज प्रचार करताना प्रत्येकजण आमच्या परिचयाचा आहे। आम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्याशी एक जवळता साधलेली आहे। कुणाच्या सुखदुःखामध्ये आम्ही वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी उभं राहिलेलो आहोत। त्यामुळे मतदानाचं नागरिक आमचं स्वागत करत आहेत। जागोजागी आपण पाहत असाल ऑक्शन होत आहे, हारट पडत आहेत, आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि आश्वस्त करत आहेत की तुम्ही निश्चिंत राहा, कुणी काही जरी झालं तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। आम्ही आमदार साहेबाच्या पाठीमागे आहोत, आम्ही शिंदे साहेबाच्या लाडक्या बहिणी आहोत। शिंदे साहेबाचं काम चांगलं आहे आणि शिवसेना या पक्षासोबत असून धनुष्यबाण या चिन्हावरच आम्ही मतदान करून तुम्हाला भरभरून मताने विजयी करू। याच प्रभागामधून अपक्ष उमेदवार देखील भरण्यात आले, ज्याला 2 आमदारांनी पाठिंबा देखील दिलेला आहे आणि कॉर्नर बैठका सभा देखील होत आहे। पक्षाचा जो विषय आहे, वरिष्ठांनी असं करायला नको होतं, परंतु काही गोष्टी होत असतात पक्षामध्ये। राजकारण म्हटलं की ह्या गोष्टी होणारच आहेत, परंतु याचा माझ्या मतदारावर काही परिणाम होणार नाही, कारण मतदारांचं काम मी केलेलं आहे। मतदारांचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे बाहेरचे लोक येऊन काय या ठिकाणी भाषणबाजी करत आहेत याच्यावर नागरिक या भूलथापाला बळी पडणार नाही। तरी वरिष्ठांनी याची दखल घेतलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी ठाम केलेला आहे, आश्वस्त झालेला आहे की आम्ही भूमिपुत्रासोबत आहोत आणि स्थानिक लोकांसोबत आहोत। निश्चितच आपल्यासोबत उमेदवार स्वतः आहेत, काय विजन राहणार आहे? आम्ही या प्रभागामध्ये जे राहिलेले कामं आहेत, पुष्कळ कामं या ठिकाणी रखडलेली आहेत। 3.5 वर्षापासून पाठीमागचा पूर्ण विकास खुंटलेला आहे आणि त्यानंतर जे जुने प्रतिस्पर्धी आहेत आमचे, ते मागच्या वेळेस नगरसेवक होते, म्हणजे पर्टिक्युलर माझा विषय आहे, मी ओबीसी प्रवर्गातून येतो, त्यांना या ठिकाणचा मतदार ओळखत नाही। जर 100 मतदार जर काढले, त्याच्यामधले जर 10 माणसं जर त्यांना ओळखत असेल तर मी माझी माघार बी घेऊ शकतो, कारण त्यांना कोणी ओळखतच नाही। आणि त्या विजनने लोकांनी आम्हाला खूप अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। जागोजागी आमचे ऑक्शन होत आहे आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। निश्चितच जागोजागी मतदार बांधव स्वतः आमच्याकडे येत आहेत आणि स्वतः ते ऑक्शन करत आहेत आणि आमच्याच बाजूने मतदार बांधव हे कोल देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे। श्रीराम मोटरगे राजमुद्रा न्यूज चॅनल, नांदेड।